नमस्कार निदेशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आम्ही शिक्षण कार्याचे संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा शोध घेत आहोत। या धड्याच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल। प्रशिक्षण आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या, शिक्षण आणि प्रशिक्षण व्यवस्थापनात नियोजन, वर्ग व्यवस्थापन। ट्रेनिंग रिस्पॉन्सिबिलिटी इन इन्स्ट्रक्शनल एरिया। टीचिंग आणि ट्रेनिंग ही एक जटिल क्रिया आहे ज्यामध्ये उच्च ऑर्डरचे नॉलेज, स्किल आणि टेक्निक्स समावेश आहे। टीचर, ट्रेनर अध्यापनाचे नियोजन आणि तयारी, असाइनिंग लेसन्स, डायरेक्टिंग स्टडी ॲक्टिव्हिटीज, डेमॉन्स्ट्रेटिंग स्किल्स, गाइडिंग स्किल प्रॅक्टिस, कंडक्टिंग ग्रुप डिस्कशन्स, रिव्ह्यूज आणि प्रोग्रेसिव्ह टेस्ट्स आणि डिस्कशन्स आणि डायग्नोस्टिक आणि रिमेडियल वर्क प्रदान करणे या जबाबदाऱ्या आहेत। या संपूर्ण ॲक्टिव्हिटीज टीचर नियोजन, प्रिपेअर, एक्सप्लेन, क्वेश्चन आणि डायरेक्शन्स द्यायचे असतात। मॅनेजरियल रिस्पॉन्सिबिलिटी इन इन्स्ट्रक्शनल एरिया। ट्रेनिंग वर्कशॉप नावाप्रमाणेच हे सूचित करते की ही एक अशी जागा आहे जिथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाते। जेव्हा आपण से प्रॅक्टिकल तेव्हा हे स्पष्ट आहे की दिले जाणारे ट्रेनिंग अधिक स्किल आधारित आहे। म्हणून जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट ट्रेडसाठी मशिनरी आणि इक्विपमेंट्स मिळवतो तेव्हा ती व्यवस्थितपणे मांडण्याची रिस्पॉन्सिबिलिटी संबंधित इन्स्ट्रक्टर असते। त्यामुळे ट्रेनर उत्तम घर सांभाळण्याचे प्रिन्सिपल अंगीकारले पाहिजे। वर्कशॉपमध्ये मशीन्स ठेवण्यापूर्वी इन्स्ट्रक्टर मशीनसाठी योग्य ठिकाणे दर्शविणारा कार्यशाळेचा ढोबळ लेआउट तयार केला पाहिजे। जेव्हा प्रत्यक्ष अरेंजमेंट केली जाते तेव्हा सफिशियंट पुरेशी जागा आहे हे पाहावे जेणेकरून ओव्हरक्राउडिंग होणार नाही। मशीन चालवण्यासाठी आणि ऑपरेटरसाठीही सफिशियंट फ्री स्पेस असणे आवश्यक आहे। यंत्रांच्या काही भागामुळे पुरुषांची आणि साहित्याची इनकन्व्हिनियन्स होणार नाही याची केअर घेतली पाहिजे। शॉपचा मेंटेनन्स हा देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याशिवाय ॲक्सिडेंट होऊ शकतो। साहित्याच्या साठवणुकीसाठी प्रॉपर फॅसिलिटीज आहेत की नाही हेही पाहावे। कार्यशाळेत सर्व साहित्य ठेवल्यास काम करताना इनकन्व्हिनियन्स होईल। या घटकांशिवाय कार्यशाळेची रचना करताना प्रशिक्षकाने प्रॉपर व्हेंटिलेशन, लाईट, यूज ऑफ प्रॉपर कलर्स, अवेलेबिलिटी ऑफ फर्स्ट एड बॉक्सेस, फायर एक्सटिंग्विशर्स, क्लेनलीनेस इत्यादी इतर सुविधा कार्यशाळेत उपलब्ध करून दिल्या जातील याची काळजी घ्यावी। त्यामुळे वर्कशॉपची रचना करताना चांगली हाऊसकीपिंग हा इम्पॉर्टंट घटक आहे। प्लॅनिंग इन एज्युकेशन ट्रेनिंग मॅनेजमेंट। नियोजन हा एज्युकेशनल ट्रेनिंग मॅनेजमेंट एक महत्त्वाचा गुणधर्म आहे। शिक्षणाची एम्स आणि ऑब्जेक्टिव्स साध्य करण्यासाठी ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग आणि कंट्रोलिंग प्रभावी नियोजन आवश्यक आहे। चांगल्या योजनेचे उद्दिष्ट फिजिकल फॅसिलिटीज, टीचर्स, लायब्ररी सर्व्हिसेस, करिक्युलर, कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज, कम्युनिटी कार्यक्रमांमध्ये सहभाग या सुधारणेवर असावा। ऑर्गनायझेशन ही योजना एक्झिस्टन्स आणण्याचे साधन आहे। नियोजन आणि लोकांच्या प्रयत्नांशी ऑर्गनायझेशन थेट जोडलेली असते। हे एक मीडियम आहे ज्याद्वारे उद्दिष्टे आणि ऑब्जेक्टिव्स प्रशासनाद्वारे सूचीबद्ध केली जातात। The points to be considered for preparing a good plan for organizing classroom processes. योजनेचा पर्पस निश्चित करणे आवश्यक आहे। वर्गातील ॲक्टिव्हिटीजचे नियोजन, ऑर्गनायझिंग आणि मॅनेजमेंट स्पष्टपणे परिभाषित विजन आणि मिशन तयार केले पाहिजे। स्टुडंट्स विविध गरजा आणि आवडी पूर्ण करण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत। प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग आणि मॅनेजमेंटद्वारे प्राप्त केले जाणारे मानक निश्चित केले पाहिजेत आणि परफॉर्मन्स परीक्षण केले पाहिजे। अनुभवांच्या प्रकाशात बदल, नवीनीकरणासाठी प्लॅन्स पुरेशा फ्लेक्सिबल असाव्यात। प्लॅन कार्यान्वित करताना सर्व कन्सर्न पूर्ण संवाद। प्लॅन्स साध्य करण्यायोग्य असाव्यात। क्लासरूम मॅनेजमेंट ही मानवी संसाधने, फिजिकल सोर्सेस, प्रिन्सिपल्स आणि कॉन्सेप्ट्स यांचा केवळ इष्टतम वापर करूनच नव्हे तर त्या सर्वांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन आणि ॲडजस्टमेंट आवश्यक आहे। क्लासरूम मॅनेजमेंट निसंशयपणे टीचर्स मॅनेजरियल स्किल्स अवलंबून असते, जसे की शिक्षकांना क्लासरूम मॅनेजमेंट संबंधित वेरियस पैलूंमध्ये प्रशिक्षित केले जाते। अर्थपूर्ण शिक्षण प्रक्रिया ऑर्गनायझिंग करणे, स्टुडंट्स त्यांच्या क्षमतांसह बाहेर येण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे, स्टुडंट्स जाणून घेणे, स्टुडंट्स प्रेरित करणे, प्रत्येक स्टुडंट्स कामगिरीचे अप्रेझिंग करणे,
शिकण्यासाठी अनुकूल एन्व्हायरमेंट तयार करणे आणि यासारखे. त्यामुळे स्टुडंट टीचर्स या स्किल्स प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते प्रभावी क्लासरूम मॅनेजर्स बनू शकतील. या विषयांवर आपण स्पष्ट केले प्रशिक्षण आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या, शिक्षण प्रशिक्षण व्यवस्थापनामध्ये नियोजन, वर्ग व्यवस्थापन. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय समजला असेल आणि आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही एक नवीन संकल्पना शिकू. धन्यवाद.